गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रसिको, आज मी तुम्हाला चौथ्या नक्षत्राची माहिती देत आहे. क्षेत्र 10° ते 23°, 20 कला, वृषभ राशीपर्यंत. राशी स्वामी शुक्र. शरीराचा भाग: चेहरा, तोंड, जीभ, टॉन्सिल, टाळू, मान, लहान मेंदू, गळा. थंडी वाजून येणे, पाय व वक्षस्थळात वेदना, स्त्रियांना मासिक पाळीत अनियमितता आणि सूज. सौम्य स्वभाव, हसरा स्वभाव, चांगली प्रकृती, निसर्गप्रेमी, संगीताची आवड, कला, नाट्य, मनोरंजन, साहित्य, प्रवास वर्णन, लेखक, सार्वजनिक समारंभात अत्यंत उत्साहाने भाग घेणारे, चांगल्या मनाचे, परोपकार, सत्यवादी, मधुर भाषे, स्थिर वृत्तीचा, लोकांना आवडेल असे व्यक्तिमत्व असणारा, सार्वजनिक हित साधणारा, हॉटेल, रेस्टॉरंट याचा मालक, लॉज, बेकरी, हॉस्टेल, आरामगृह, भूमी, फळे, ऑटोमोबाईल, पेट्रोल, तेल, दूध, डेअरी फार्म, आईस्क्रीम, आरसे, प्लास्टिक, साबण, चंदन, तेल, जल, पातळ पदार्थ, रंग करणारे, पदार्थ विक्रेता, नेव्ही, शिपिंग, न्यायाधीश, राजकारणी, चर्मकार, सूत विक्रेता, रेडीमेड वस्त्र उद्योग, साखर, ऊस, भूगोल आणि पुरोहित करणारा. रोहिणी नक्षत्राची व्यक्ती श्रीमंत, व्यापारी, गाय, बैल आणि पशु पालन करणारे, अधिकारी, शेतकरी, डोंगर दऱ्यात भ्रमण करणारे, काव्यलेखन. या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती स्वच्छताप्रिय, असत्यवादी, संगीताची आवड असणारे, सामाजिक क्षेत्रात यशस्वी, प्रवासी, आनंदी, भूतप्रेतावर विश्वास ठेवणारे, सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवण्याची इच्छा असणारे, इमानदार आणि प्रामाणिक, सत्यवादीचा मान ठेवणारे. जेव्हा चंद्राची महादशा व शुक्राची महादशा व चंद्राचा प्रभाव असेल तर त्या व्यक्तीचे कारक शुक्र चंद्र जन्मकुंडलीचे स्थानानुसार फल देतात. या नक्षत्रावर रवी ज्येष्ठ महिन्यात सुमारे 13 दिवस काही तास असतो. चंद्र तर 27 दिवसांनी या नक्षत्रावरून 14 तास भ्रमण करतो. नक्षत्र 5वे मृगशीर्ष. राशी स्वामी शुक्र, नक्षत्र स्वामी मंगळ. या मृगशीर्ष नक्षत्राचा शरीराचा भाग: चेहरा, हनुवटी, गाल, कंठनलिका, टाळू, रक्तवाहिन्या, गळ्याची शीर, बाहेर दिसणारी टॉन्सिल, मुरूम, डोक्याला मार किंवा जखम, गालगुंड, घसा दुखणे, डिपेरिया, कमजोर, कंबर, मलावरोध, मूत्रावरोध, कुष्ठबद्धता, गुप्तेंद्रियाचे रोग, नाकातून रक्तस्राव, कोणतेही काम पूर्णपणे समजावून घेण्याची इच्छा, तीव्र स्मरणशक्ती, इतरांची मते समजावून घेण्यात कुशल, स्वार्थी, भांडखोर, लेखक बनण्याची इच्छा, यशस्वी नेतृत्व, एकताप्रेमी, सेना किंवा संस्था याचे प्रमुखपद, वक्ता, व्यवहार कुशल तसेच विनम्र, इस्टेटीचा स्वामी, जमीन जुमला, इमारत, वाद, यंत्र प्रदर्शने, चांदी, प्लॅटिनियम, शिंपी,
मोबाईल, वास्तुशिल्प, खते, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, आयकर किंवा विक्रीकर विभाग, चर्म उद्योग, तंबाखू, मिठाई, विवाह मंडप किंवा विवाह सामुग्रीचे विक्रेता, पशुचिकित्सक, पशुपालन, ड्रायव्हर, रिक्षावाला, टॅक्सी चालक, फळ विक्रेता, व्यापार, टेक्स्टाईल, फिल्म उद्योग, ध्वनी इंजिनियर, चित्रकला, दागिने, हिरे, अंग रगडणारा, पोळे, स्नो, फेस पावडर, व्हॅसलीन, टूथपेस्ट, चंदनाची पावडर, ब्रश, रोजच्या उपयोगाच्या वस्तू बनवणारा. या नक्षत्राची वैशिष्ट्ये. या नक्षत्राच्या व्यक्ती बहुधा श्रीमंत, अनैतिक कार्यातून धनप्राप्ती करणारे, अविश्वासू, प्रगतिशील, सट्टा जुगार याची आवड असणारे, व्यापारी, अधिकारी, कार्यात निपुण, विचारशील, प्रतिभावंत, धार्मिक समारंभात पोकळ डामडौल दाखवणारे. ज्यावेळी शुक्र किंवा मंगळ या नक्षत्रावरून भ्रमण करतात तेव्हा त्या व्यक्तीला मंगळाचा व शुक्राचा प्रभाव होतो. या नक्षत्रावर रवी ज्येष्ठ महिन्याचे शेवटचे 6.5 दिवस भ्रमण करतो, तर चंद्र दर 27व्या दिवसांनी सुमारे 12 तास या नक्षत्रावरून भ्रमण करतो.